ज्योती रत्नदीप प्रभाते श्यामाचल्या ज्योती वाळगे माये सबाई साजेरा राय रखमाबाई सत्य भावेच्या वरा चतुर्भुजा दिव्य काणी कुंडली श्रीमुखाची शोभा पाताची जपाकली वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत शंख चक्र गदा पद्मायुधे शोभत सावळा कुमार दैत करदळी गमा चरणीची नुपुरे माती करते नवा वाणी तामने उभे ठाकले थाई समदृष्टी समान तुक्या लागला पायी काहूना तो तुझा करू अनुवाद जिकडे पाय तिकडे करू मया गोविंद आनंद झाला माझे मणी देखील लोचने सैत पावले नकरी साधन मुक्तीचे कायाच आधी जन्म जन्म गोड भक्ती माऊन काही पंढरी ताराना साठवे दारोदरी धन्य दिवस आधी दर्शन संतांचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवा आणि भक्त तुझा नाही विचार धन्यपूर्व पुण्य ओढवली रूपे संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते तुका म्हणे धन्य आम्हा जोडी जोडी संतांचे चरण आता जिभे न सोडी मागण्याची तुझ प्रति आहे देशी तरी पाये या संतांचे रवी हे मत देई आणि तुझे काही तुका म्हणे Maravilhoso.
केले होते आम्ही सांगतली कळे नाही कोणती काय होईल ज्ञानदेव
एकादशी शुभो गुरुवासरे शुभवासरे अश्विन शुभ नक्षत्रे शुभ योगे वारवृषभकरणे मेष राशिस्थे ग्रहाः शुभ राशिस्थे सूर्यः कर्क राशिस्थे देवतो बृहस्पतिः जगन्नाथ निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथ्याचं पारायण त्याचप्रमाणे आमच्या श्री शिवराम परशुराम पाटील साहेब अनिता शिवराम मला गेल्या 8 दिवसापासून सांगितलं महाराज की आपली जी सेवा आहे ती कायमची राहणार आहे बरं का म्हणून अनिता शिवराम पाटील यांच्या वतीने या ठिकाणी सर्व बसलेले पारायणाला महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी साड्या वस्त्र दान करण्यात आलेले आहेत पारायणासाठी बसलेले माझे भाविक आहेत त्यांच्यासाठी वस्त्र दान केलेले आहेत विणेकरी गायनाचार्य सर्व जेवढा वस्त्रांचा भार आहे तो सौभाग्यवती अनिता शिवराम पाटील यांच्या तर्फे शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे मला या कोपरखेरणे गावचा खूप अभिमान वाटतो की कोपरखेरणे गावामध्ये एक महिला असे आहेत की त्याने सांगितलं की एक दिवस संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहाचे चहा पाण्याची व्यवस्था माझ्याकडे संपूर्ण दुधाची व्यवस्था माझ्याकडे संपूर्ण हाराची व्यवस्था माझ्याकडे अशा एक महिला कोपरखेरणे गावामध्ये आलेले आहेत सर्व बरं का त्यांनी सर्वांनी हा अखंड हरिनाम उचलून धरला म्हणजे हे आपलंच कार्य आहे आणि त्यामध्ये आमच्या अनिता शिवराम पाटील यांना सुद्धा मी फक्त विचारलं की बाबा अधिक महिन्याचा सप्ताह आहे लगेच त्याने सांगितलं की नाही महाराज माझी जी सेवा आहे ती अखंडित सेवा आहे आणि म्हणून मी सांगितल्यापेक्षा त्यांनी वस्त्र कुर्ता पायजामा जे काय हवं आहे ते सर्व या ठिकाणी वस्त्र दान होत आहे त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या सुनबाई सर्व या ठिकाणी वस्त्रदान करत आहेत आपले जेवढे विनेकरी आहेत विनेकरी त्यांनी इथं पुढे यावे जेवढे आपले विनेकरी आहेत 7-8 जण जे विनेकरी आहेत त्यांनीच फक्त पुढे या ते गायनाच्या घेतात विनेकरी दिवले
चैतन्याची शोभा शोभा देवाची संसार सुखाचा करेना
कोणी बैठला काय वाणी ज्ञानाला सांगे
स्नान केलं मग आपल्याला मागण्याचा अधिकार नाही का? आहे, मागायचं, पण काय मागायचं हे कळलं पाहिजे, हे संतांकडून शिकलं पाहिजे. काहीही नाही, संत हे मागतात, तुकोबराय मागतात. गाथ्यामध्ये स्वतंत्र एक प्रकरण मागण्यात प्रकरण आलेलं आहे. हो, ऐका, माझे ज्ञानोबराय मागतात. आता विश्वात्मके देवी येणे वांग्यज्ञ तो स्वावे, तो सोनी मज द्यावे पसावे दान. मागितलं ज्ञानोबरायने, काय मागितलं? पसावे दान, विश्व कल्याणाकरता मागितलं. मागितलं की नाही? स्वतःकडे मागितलं का? नाही नाही नाही, या विश्वाचं कल्याण होईल यासाठी मागली ज्ञानोबरायाने मागितलं. चला, माझे नामदेवराय मागतात. काय मागतात?
अकल्पा विश्व व्हावे तया तुला माझ्या सकळा हरीच्या दासा. अकल्पा विश्व व्हावं, तुमचं आयुष्य खूप वाढावं. तया सकळा माझ्या सकला हरीच्या दासा. नामदेव महाराजांनी मागितलं, प्रसाविधान झालं. तुकोबर आहे मागतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मागतात तुकोबर आहे. आपण जर पाहिलं काकडा करत असताना जर तिसरी मालिका आपण घेतो, त्याच्यामध्ये त्या अभंगामध्ये अनेक वेळा तुकोबर आहे मागतात. ऐका, येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम हेचे मज प्रेम देई देवा. मागलं देवाजवळ, माझ्या मुखातून तुझं नाम यावं हे मागितलं. तुका म्हणे आम्ही पुरवावे आली मायबा. काय मागितलं? नको ब्रह्मज्ञान मी भक्त तुझे. काय मागितलं? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. आणि पहिल्या अभंगात काय म्हणतात? तू का म्हणे काही ना माग आणि तुका म्हणे काही ना माग नामदेव महाराज सांगतात नाही का, ते सुखाला आधी करीशी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मो जन्मीचे दुःख विसरली. जन्म जन्माचे दुःख विसरून जाशील तू पंढरपूरला जा. एक वेळ पंढरपूरला जा. सुखाला आगीशी करत तळमळ तरी तू पंढरीशी जाय. नामदेव महाराज सांगतात, मी सांगत नाही. म्हणून आपल्याला सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल ना, तर पंढरपूरला गेलं पाहिजे. कारण सुखाचा मालक स्वतः सुखरूप असणारा भगवंत त्या ठिकाणी विटेवर उभे आहेत. सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारखा. त्याच्याच ठिकाणी सुख आहे. आता अनेक प्रमाणात देता येतील आपल्याला द्यायची ना, आपण पुढे चालू. सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवर. बस इथंच थांबा, पुढे चला बरं का. अनेक संत सांगतात सुख त्याच ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे बरं. मग आपल्याला अपेक्षा आहे, फळाची अपेक्षा आहे, आपल्याला सुख मिळावं नाही का. अजून आपल्याला खूप काही अपेक्षा आहेत. हो, त्या पंढरपूरला गेल्यानंतर प्राप्त होतात. चला, पंढरपूरला गेल्यानंतर काय काय प्राप्त होतं आणि पंढरपूरला गेल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. महाद्वारात गेल्यानंतर अगोदर चोखोबारायांचं दर्शन घ्यावं. चोखोबारायांचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता जाऊच नाही. कारण चोखोबारा हे चोख आहे, ते शुद्ध आहे. त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपण शुद्ध होतो. नंबर 2, नामदेव पारी जवळ दर्शन घ्यावं. कारण तिथं भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या परिवाराचे 14 जणांची समाधी आहे. हो, तिथं संत आहेत. त्यांचं दर्शन घेतल्यानंतर मग देवाजवळ जावं. चला, त्यांचं दर्शन घेतलं, पुढे जावं. गणपती बाप्पा आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न गुरुदेव सर्व कार्यशी संगना. या बाजूला जाडू माडू काय चळूची मळूची आहेत. त्यांचं दर्शन घ्यावं बरं का. पुढे गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये विणेकरी असतात, त्या बाबांचं दर्शन घ्यावं आणि मग पाण्याकडे जावं. गेल्यानंतर 2 हस्त आणि 1 मस्तक पांडुरंगाच्या भगवंताच्या चरणावर काय होतो. आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया भाग सर्व भाग निघून जाते. देवाच्या चरणाचं दर्शन घेतल्यानंतर देवाचं दर्शन घ्यावं बरं. देवाचं दर्शन घेतल्यानंतर काय करावं. देवाचं श्रीमुख पाहावं. देवाचं मुख पाहिल्यानंतर काय होतं. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. देवाचं पांडुरंग परमात्मा मुख जर पाहिलं ना,
आपण कोटी ब्रह्महत्या केलेल्या असतील तरी सुद्धा ते पाहिल्यानंतर आपले दूर होत असतात. बरं का? हे केलं पाहिजे एवढं, पण नाही ना, आम्ही काय